आज आम्ही ह्या गौरवड गावामध्ये केष्टे सरांच्या रानामध्ये आलेलो आहे। आज माझ्यासोबत आमचे खंदारे सर, अमित जगनाडे सर आणि मी भोजलिंग हनुमाने आणि आमचे मित्र यांच्या शेतामध्ये आम्ही आलेलो आहे हुलवान साहेबांच्या। आज बघा हा 265 जातीचा ऊस आहे आणि सरांशी आज आपल्याला चर्चा करायची आहे। सर, आज जे तुम्हाला इंडायग्रोचे प्रोडक्ट दिलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ऊस रोप लावल्यानंतर किती दिवसांनी हे भूअस्त्र टाकलं होतं? तिसऱ्या दिवशी टाकलं होतं। आणि सर त्याच्यासोबत आज बघा आपण लगेच ऊस लावल्यानंतर किती दिवसांनी तुम्ही ह्याची फवारणी केली सर? 30 दिवसांनी केली। सर ह्याच्यामध्ये तुम्हाला कसा रिझल्ट वाटतोय? रिझल्ट एक नंबर आहे। सर ह्या ऊसाबरोबर आज तुम्ही आणि मेथी आणि कोथिंबीर घेतला होता। आज कोथिंबीरला असं म्हणजे काढण्यासाठी किती दिवस लागतात? 30 दिवस लागतात, खरं 20 दिवसात म्हणजे उपसून बाजारमध्ये नेले। सर त्यासाठी तुम्ही खुश आहे? होय, म्हणजे एकदम भारी आले पीक। त्यानंतर कोथिंबीर जे आहे, कोथिंबीर कसं आले सर? एकदम एक नंबर आलेला आहे। आज बघा आपण त्याच्यासोबत भूअस्त्र बरोबर ग्रो मॅजिक दिलेला आहे, MI स्प्रे दिलेला आहे, त्याच्यानंतर ओलिव्हची आपण फवारणी घेतलेली आहे 30व्या दिवशी। आज बघा हा जो प्लॉट आहे हा प्लॉट फक्त 45 दिवसाचा आहे। 45 दिवसामध्ये सर बघा ह्याचे कोंब किती आलेले आहेत आम्ही सर जर इथं दाखवा, बघा हा जो फुटवे आहे हा 1 2 3 4 5 6 फक्त एकच गड्डा नाही दाखवत आहे। आता दुसऱ्या ह्याच्यामध्ये आपण बघूया, इथं सुद्धा बघा 1 2 3 4 5 6 7 8 म्हणजे असे सगळीकडे ह्या रानामध्ये खूप कोंब उठलेले आहेत, फुटवे उठलेले आहेत। आज बघा ह्याचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे आणि त्याच शेतकऱ्याकडनं आज आपल्याला ते खुश आहे की त्यांच्याकडनं आपल्याला ऐकायचं आहे। तर तुम्हाला कसं वाटतं, दुसऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल? सांगणार औषध चांगलं आहे म्हणून म्हणजे हे सांगणार आहे की नाही? सांगायला पाहिजे की नाही सर? 100% सांगायला पाहिजे। आणि आज बाहेरचे शेतकरी तुम्हाला काय विचारायला लागले म्हणजे औषध कुठलं वापरलं आहे, चांगलं आहे म्हणून सांगाल, रिझल्ट चांगला आहे। त्याच्या आधी जे मागच्या वर्षी जे तुम्ही हे पीक घेतलं होतं, ऊसाचं जे पीक घेतलं होतं त्यावेळी असा ऊस आला होता का सर? नाही आला होता। म्हणजे हे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या, म्हणजे अनेक शेतकरी तुम्हाला जाता येता विचारायला लागलेत सर। ओके, थँक्यू। तुम्ही खुश आहे ना सर?